मुख्यमंत्री फडणवीसांच्या सभांचा धडाका परभणीसह जालना, नांदेड या ठिकाणी फडणवीसांचे प्रचार दौरे। परभणीच्या विकासाच्या आड येणाऱ्याला आई प्रभादेवीच्या आशीर्वादाने नेस्तनाबूत करणार। 15 तारखेला तुम्ही कमळाची काळजी करा। 16 तारखेपासून 5 वर्ष हा देवाभाऊ तुमची काळजी घेईन। फडणवीसांची मतदारांना साथ। महायुती धर्म केवळ भाजपनेच पाळावा असं नाही। रवींद्र चव्हाणांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर निशाणा। युती धर्म सर्वांनीच पाळला पाहिजे, आम्ही देखील पाळतोय, अजितदादांचं उत्तर। अजित पवार यांना सल्ला देण्याइतका मी उंचीचा नाही, मात्र विनंती करतो मित्रपक्षांवर टीका करू नका। भाजपवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांचं हे वक्तव्य। लातूर शहरातून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही। कार्यकर्ता मेळाव्यातून रवींद्र चव्हाणांचं हे मोठं विधान। उद्धव ठाकरे यांच्याकडून मुंबईमधील शाखांना भेटीगाठी। ठाकरेंनी वरळी आणि प्रभादेवीतील नागरिकांसोबत ठाकरेंचा संवाद। तेजस ठाकरेही राहिले उपस्थित। ठाण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो। कोरोना काळात मास्क घालून आम्ही घरी बसलेलो नाही, पीपीई किट घालून रुग्णालयात गेलो, आमचा अजेंडा विकासाचा। शिंदेंचा उद्धव ठाकरेंना पुन्हा टोला। एकनाथ शिंदे ठाण्यातील रहमान डकेत। शिंदेंच्या नातेवाईकांच्या दारात ड्रग्ज सापडलं, तुमच्या घरात कुणी ड्रग्ज घेतं का? सातारा ड्रग्ज प्रकरणावरून राऊतांचा गंभीर आरोप। 66 बिनविरोध नगरसेवकांविरोधात मनसेची हायकोर्टात याचिका। तर आता ठाण्यातील अर्ज मागे घेणारे अनेक जण गायब। अविनाश जाधवांचा आरोप। पोलीस उमेदवारांना शिंदेंच्या घरी नेतानाचे व्हिडिओ निवडणूक आयोगाला दाखवले। स्वतंत्र यंत्रणेकडून चौकशी होईपर्यंत निकाल राखून ठेवावा। नोटा, ऑप्शन आणि उमेदवार यांच्यामध्ये निवडणूक व्हावी, मनसेच्या अविनाश जाधवांची मागणी। जनतेच्या कोर्टात आमचे उमेदवार निवडून आलेत। कालपर्यंत ईव्हीएम बोलणाऱ्यांनी आता बिनविरोध सुरू केलेला आहे। फडणवीसांचं विरोधकांना हे प्रत्युत्तर। निवृत्तीच्या संकेतावरून नारायण राणेंचा यू टर्न। निवृत्त होतो असं मी म्हणालेलो नाही, तर लोकांना रिझल्ट देऊ शकलो नाही, तर पदाचा उपयोग काय असं वक्तव्य होतं राणेंकडून स्पष्ट। निवडणूक काळातच मुंबईमधील बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा कापडानं झाकला, त्यामुळे नवीन वाद। डागडुजीच्या कारणाची चर्चा, मात्र महापालिका आणि वॉर्ड अधिकाऱ्यांकडून कोणतीच स्पष्टता नाही। उल्हासनगरमधून धनुष्यबाणाचा सुपडा साफ करू, गुंडगिरीला आम्ही भीक घालत नाही। भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांचा एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यावर निशाणा। प्रणिती शिंदे भाजपसाठी काम करतात। निवडणुकीआधी प्रणिती शिंदे भाजपमध्ये जाणारही होत्या। फडणवीसांची डील झालेली, सुजाता आंबेडकर यांचा हा दावा। माझ्या रक्तात काँग्रेसने जरी सांगितलं तरी मी पक्ष सोडून जाणार नाही, प्रणिती शिंदेंचं सुजाता आंबेडकर यांना हे प्रत्युत्तर।